नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वी गणित या विषयातील 4.2 कालमापन हा घटक अभ्यासणार आहोत. मागच्या तासाला आपण महत्व मापन यामध्ये दशमान पद्धतीची विविध परिमाणे यांचा अभ्यास केला होता. आज आपण महत्व मापन या घटकांतर्गत 4.2 कालमापन हा घटक अभ्यासणार आहोत. सर्वांनी पान नंबर 121 काढायचे. पान नंबर 21 कालमापन. आता पहा, कालमापन म्हणजे काय. आता कालमापन म्हणजे आपण काळाचे वेगवेगळे मापन करतो. आज, काल, उद्या, घड्याळाचं वाचन. हो की नाही. तर आज वेळेचं वाचन कसं करायचं. आता घड्याळामध्ये सर्वांना घड्याळ आहे, घड्याळ माहिती आहे. हा, घड्याळामध्ये 2 काटे असतात. एक अक्रूट काटा असतो त्याला आपण तास काटा म्हणतो. जो लांब काटा असतो त्याला आपण मिनिट काटा म्हणतो. आता घड्याळात हे किती वाजले हे ओळखण्यासाठी ह्या दोन्ही काट्यांचा उपयोग होतो. आता मग कालमापनाची जी एकके आहेत, हा, ती एकके सर्वांना माहिती पाहिजे. आता घड्याळामध्ये 12 आकडे माहिती आहेत सर्वांना. 1 पासून सुरुवात म्हणून 1 ते 12 अंक असतात. हो की नाही. आता मग जेव्हा तास काटा जो असतो एका सुरुवात पासून शेवटपर्यंत येतो ते 1 तास पूर्ण होते हे सर्वांना माहिती आहे. मग 1 तास म्हणजे किती. 60 मिनिटं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. आणि जर आपल्याला असं विचारलं 1 तास म्हणजे किती सेकंद, तर आपल्याला काय करावं लागेल. 60 गुणिले 60 म्हणजे 3600 सेकंद. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. आता घड्याळामध्ये पाव तास म्हणजे किती, तर सर्वांना माहितीच आहे. 15 मिनिटं. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं आणि पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं. आता घड्याळ वाचण्याच्या पद्धती सुद्धा तुम्हाला माहिती आहे. 1:15 वाजले म्हणजे काय. 1:15. 1:30 वाजले म्हणजे काय. 1:30 किंवा 2:30 वाजले म्हणजे आपण काय म्हणणार. 2:30. आता 1:45 वाजले म्हणजे काय. 1:45. 3:45 वाजले तर आपण काय म्हणणार. 3:45. हो की नाही. हे सर्व तुम्हाला माहितीच आहे. पाव, पाऊण, दीड, 2:30. ओके. आता आपल्याला कुठे आपल्याला रेल्वेने वगैरे सर्वांनी प्रवास केलाच असेल. हो की नाही. तर रेल्वेने प्रवास केल्यानंतर तुम्हाला त्या घड्याळाचा रेल्वेचा टायमिंग माहिती पाहिलाय का तुम्ही कधी. तर आपल्याला घड्याळामध्ये नेमकं किती वाजले. आपल्याकडे किती साधारण आपण 12 तासाचं घड्याळ वापरतो. पण रेल्वेने कधी गेल्यानंतर आपल्याला तिथे 24 तासाचं घड्याळ वापरलं जातं. मग आता 24 तासाच्या घड्याळामध्ये जर समजा तुम्ही म्हटले 12 वाजले, 12 वाजल्याच्या नंतर पुन्हा 1 वाजतो. मग ते रात्रीचे 1 वाजलाय की दुपारचा 1 वाजलाय हे कसं कळणार. तर ते कळण्यासाठी आपल्याला ते 24 तासाचे घड्याळ हे अवलंबलं जातं. आता मग 24 तासाचं घड्याळ त्याच्यामध्ये काय काय वापरलं जातं. आता मध्यान्होत्तर, मध्यान्हपूर्व असं वापरलं जातं. म्हणजे हे आपल्याला कळलं पाहिजे नेमकं मध्यान्होत्तर म्हणजे काय आणि मध्यान्हपूर्व म्हणजे काय. आता पहिली गोष्ट आपल्याला सुरुवातीला जाणून घ्यायची आहे. मध्यान्ह म्हणजे काय. आता दुपारी जेव्हा 12 वाजता तेव्हा त्याला म्हटलं जातं मध्यान्ह झाले. कळलं सर्वांना. दुपारी 12 जेव्हा वाजता तेव्हा आपण म्हणतो मध्यान्ह झाले. आता मग मध्यान्होत्तर म्हणजेच काय. मध्यान्ह केव्हा होते. 12 वाजता. आणि मध्यान्होत्तर म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून जे रात्री 12 पर्यंतच्या काळाला आपण म्हणतो मध्यान्होत्तर काळ. सर्वांना कळालंय. बघा आपण काय म्हणतो. दुपारी 12 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपण पीएम म्हणतो. बघा तुम्ही पीएम एएम ऐकलं असेल की नाही. हा, तर दुपारी 12 वाजल्यापासून रात्रीच्या 12 पर्यंतच्या काळाला आपण म्हणतो मध्यान्होत्तर आणि त्यालाच पीएम असं म्हटलं जातं. आता मध्यान्होत्तर काळामध्ये सायंकाळचा काळ देखील येतो. आता मध्यान्हपूर्व म्हणजे काय. म्हणजे रात्रीच्या 12 वाजल्यापासून दुपारच्या 12 पर्यंतच्या काळाला आपण म्हणतो मध्यान्हपूर्व. त्यालाच आपण काय म्हणतो एएम म्हणजे अँटी मेरिडियन असं पण म्हटलं जातं. हा, ओके. तर मध्यान्हपूर्व काळामध्ये कशाचा काळ येतो. सकाळचा काळ येतो. आता ताशी कालमापन पद्धती सर्वांना माहिती आहे. आता वेळ मध्यान्हपूर्व आहे की मध्यान्होत्तर आहे हे समजण्यासाठी कालमापनाची 24 तास ही घड्याळ आपल्याला उपयुक्त ठरतं. आता इथे सांगितलेलं आहे 18:45. मग आता आपण काय म्हणणार. पण घड्याळ तर 6:25 झालेले आहेत. मग 18:25 झाल्यानंतर कधीची पकडायची आता आपण हे. तर 18:25 म्हणजे सायंकाळचे. मग काय करायचं अशा वेळेस. हा, तर 18 दिलेले आहेत. तर दुपारच्या 12 नंतर किती होतात मग 6:25.
संध्याकाळचे 6:30 वाजले म्हणजे 18:30 झालेले आहे. आता मग आपल्याला मध्यान्होत्तर म्हणजे काय, दुपारी 12च्या नंतर मोजायला सुरुवात करायची. 13 वाजले म्हणजे 1 वाजला, 14 वाजले म्हणजे किती, 2 वाजले मध्यान्होत्तरच्या, 15 वाजले म्हणजे मध्यान्होत्तर 3, 17 म्हणजे मध्यान्होत्तर 5 आणि 24 म्हणजे रात्रीचे 12 हेच 00 असं दाखवलं जातं. जेव्हा रात्रीचे 12 वाजतात की नाही तेव्हा काय दाखवलं तर 00 असं दाखवलं जातं. समजलं सर्वांना? ओके. आता तास मिनिटे आणि मिनिटे सेकंद यांचं रूपांतर आपल्याला करायचं आहे. जर आपल्याला तासाचे मिनिटात आणि सेकंदात जर रूपांतर करायचं असेल तर तास किंवा मिनिटांना आपल्याला काय करायचं आहे, 60 ने गुणायचं आहे. आता जसं आता आपल्याला विचारलं 3 तास म्हणजे किती मिनिटं, तर मग 3 तासाला 3 ला काय करायचंय, 60 ने गुणायचं, झालं 120 मिनिटं. 4 मिनिटे म्हणजे किती सेकंद, 4 ला 60 ने गुणल्यावर उत्तर किती येतं, 240 सेकंद. आता मिनिटे किंवा आता बघा आपण तासाचं मिनिटं किंवा सेकंदात रूपांतर करताना 60 ने काय करतो, गुणतो. पण जेव्हा मिनिटाचं आपल्याला तासात रूपांतर करायचं असेल किंवा तास किंवा सेकंदाचं मिनिटात रूपांतर करायचं असेल तर आपल्याला त्या सेकंदाच्या संख्येला किंवा मिनिटाच्या संख्येला 60 ने भागावं लागतं. आता आपल्याला सांगितलं 180 मिनिटे म्हणजे किती तास, तर 180 ला काय करायचंय, 60 ने भागायचं आहे. मग उत्तर किती येणार आहे आपलं, 3 तास. 120 सेकंद म्हणजे किती मिनिटं, तर 120. म्हणजे अशा वेळेस जेव्हा आपल्याला काय दिलं जातं, तर मोठा दिला असता त्याचा छोट्यात रूपांतर करायचं असेल तर आपण काय करतो, 60 ने भागतो. आता कालमापनाचे रूपांतर सर्वांना माहिती आहे. एक दिवस म्हणजे किती तास, 24 तास. मग एक दिवस म्हणजे 24 तास आहे. मग 8 दिवस म्हणजे आपल्याला तासात कन्वर्ट करताना काय करायचंय, 8ला 24 ने गुणायचं, म्हणजे 192 तास. 10 तास दिले, 10 तास म्हणजे किती मिनिटं, आता सर्वांना माहिती आहे 10 तास, एका तासामध्ये किती मिनिटं असतात, 60 मिनिटाचं. मग 10ला काय करायचंय, 60 ने गुणायचं आहे. 5 मिनिटं दिलं त्याच्या सेकंदात, तर 5ला 6 ने गुणायचं. 1 तास दिलेला आहे तर काय येणार आहे, सेकंदात जर कन्वर्ट करायचं असेल तर 60ला 60 ने गुणून, एका तासामध्ये 60 मिनिटांमध्ये किती, 60 सेकंद म्हणजे 3600 सेकंद. आता आपल्याला इथे विचारलेले 1440 मिनिटं म्हणजे किती सेकंद. मग आता 1440 ला काय करायचंय, 60 ने गुणायचं आहे. ओके, समजले सर्वांना कशा पद्धतीने रूपांतर करायचंय. घड्याळ सुद्धा कसं मोजायचं, मध्यान्हपूर्व मध्यान्होत्तर कसं ओळखायचं हे देखील आपण शिकलो. आता आपल्याला नमुना प्रश्न दिलेले आहेत, तर नमुना प्रश्न तिथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तर आपण डायरेक्ट स्वाध्याय सोडवायला घेऊया. सर्वांनी पान नंबर 123 काढा. पान नंबर 123, सराव संच 4.2 किंवा 4.2. आता पहिला प्रश्न आहे, 3 तास म्हणजे किती मिनिटं. तर काय प्रश्न आहे पहिला, 3 तास म्हणजे किती मिनिटं. आता तुम्हाला सांगितलेलं आहे तासाचे मिनिटामध्ये रूपांतर करताना 3 ला काय करायचंय, 60 ने गुणायचं. मग किती उत्तर येणार आहे, 180 मिनिटं. मग कोणतं उत्तर येणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 4. ओके, पर्याय क्रमांक 4. नंतर दुसरा प्रश्न आहे, 3 तास 40 मिनिटं प्लस 1 तास 45 मिनिटं. तर आपल्याला याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. बघा 3, आता मी शॉर्टकट मध्ये लिहिते, 3 तास 40 मिनिटं आणि 1 तास 45 मिनिटं. तर बघा आता सर्वांना माहिती आहे किती मिनिटाचा 1 तास होतो, 60 मिनिटाचा. जेव्हा आपण बेरीज केल्यानंतर 60 मिनिटाच्या वर जातात तेव्हा काय करायचं असतो, आपल्याला हातचा घ्यायचा असतो आणि 60च्या पुढचंच तेवढं फक्त ठेवायचं असतं. बघा इथे इथे किती येतात, 4. 3 तास 40 मिनिटं म्हणजे किती झाले, 85 मिनिटं. पण एका तासामध्ये किती असतात, आता हे हातचा देऊया, 60 मिनिटं असतात. म्हणजे आपण 60 वजा करूया याच्यात, म्हणजे आपल्याला कळते किती, 25 मिनिटं. आणि हातचा आपण काय घेतला, पुढे एक घेतलाय, ते मिळवा. 4 आणि 5 म्हणजेच काय उत्तर आलं आपलं, 5 तास 25 मिनिटं. पर्याय क्रमांक 2. ओके, समजलंय सर्वांना. नंतर प्रश्न तिसरा आहे, 9 तास 20 मिनिटं. बघा आता आपल्याला मागाशी आपण काय केली, बेरीज केली. आता आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे, हो की नाही. आता आपण करूयात वजाबाकी. किती आहे, 9 तास
आपल्याला जागा पण नाहीये, म्हटलं इथे सोडूयात. इथे घेऊया 9 तास 20 मिनिटं आणि वजा एक, आपण ह्या साईडला घेऊ. 9 तास 20 मिनिटं वजा 3 तास 45 मिनिटं. आता आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची आहे. हा, आता बघा 20 मिनिटातून आपले 45 मिनिटं जाणार आहेत का? जात आहेत का? नाही जात. मग आपल्याला काय करावं लागतं, हातचा घ्यावा लागतो. मग किती आहे बरं, आपल्याला 60 मिनिटात घ्यायचे आहे. मग 60 मधनं काय करायचंय, मग वजा करायचे आहे. 60 आणि 20 किती झाले, 80. मग 80 मधनं आपल्याला काय करायचे आहे, या दोघांची बेरीज करायची. 60 आणि 20ची बेरीज करायची. 60ची बेरीज किती झाली, 80. मग आता 80 मधून 45 वजा केल्यावर किती राहणार आहे, 5. आणि 7 8 4 गेले 3, त्याला 35 मिनिटं. आणि आपण इकडनं हातचा घेतलेला आहे. मग 8 8 3 गेल्यावर किती राहिले, 5. म्हणजे 5 तास 25 मिनिटं. पर्याय क्रमांक आपलं उत्तर आहे 4. ओके, समजलं सर्वांना. नंतर प्रश्न चौथा आहे, 12 ताशी घड्याळामध्ये रात्रीचे 3 वाजले ही वेळ अचूक नोंदवा. आता बघा, 12 ताशी घड्याळामध्ये रात्रीचे 3 वाजले, मग किती म्हणणार आपण, 3 AM 3 PM 3 PM की 3 AM. मग कसं म्हणणार बरं आपण, तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3 AM. पर्याय क्रमांक 4 आहे आपलं 3 AM. नंतर प्रश्न 5वा आहे, 4.5 तास म्हणजे किती मिनिटं. आता मग 4.5 तास म्हणजे किती मिनिटं बरं, 4 तास म्हणजे किती मिनिटं, 4ला काय करायचंय, 60 ने गुणायचे. किती झाले, 6 चौक 24 240. हा, आणि 4.5 मग अर्ध्या तासामध्ये किती मिनिटं असतात, 30 मिनिटं. म्हणजे काय येणार, 240 आणि 30 270. उत्तर पर्याय क्रमांक 2. 9:15 वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे झाले. आता हेच उत्तर तुम्ही सांगा बरं, 9:15 वाजले म्हणजे किती झाले, अगदी बरोबर, 9 वाजून 15 मिनिटं. 330 मिनिटे म्हणजे टिंब टिंब तास आणि टिंब टिंब मिनिटे. मग आता आपण काय करायचंय, 330ला कशाने भागायचे, बघा मिनिटाचं आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण काय करूया, भागूयात. 330ला कशाने भागूयात, 60ने भागूयात. मग 6 पंचे 30, हे 5 तास. बाकी किती राहिली, उत्तर काय आलं, 5 तास आणि बाकी किती राहिली, 30 मिनिटं. म्हणून पर्याय क्रमांक 1. मध्यान्हपूर्व 9 वाजले ही वेळ 24 ताशी घड्याळात किती दाखवेल. आता 9 वाजले मध्यान्हपूर्व, मग रात्रीच्या 12 नंतर दुपारच्या 12 पर्यंत 9 वाजले, मग हे किती असतात, 9च असतात. पर्याय क्रमांक 4. मध्यान्होत्तर 7 वाजले ही वेळ 24 ताशी घड्याळामध्ये कशी लिहिणार. आता मध्यान्होत्तर म्हणजे काय, दुपारच्या 12 ते रात्रीचे 12, हो की नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे, किती वाजले सांगायचे. तर आपले जे मध्यान्होत्तर विचारल्यानंतर आपल्याला 12 मध्ये ती संख्या मिळवायची आहे. मग किती उत्तर आलं बरं, 19. मग पर्याय क्रमांक. पण जेव्हा प्रश्नामध्ये मध्यान्होत्तर असं झालं असेल, त्याच वेळेस आपल्याला 12 मध्ये ती संख्या मिळवायची आहे. कळालं. आता समजा तुम्हाला झालं मध्यान्होत्तर 10 वाजले म्हणजे किती झाले, तर मग किती म्हणा, 12 मध्ये तुम्ही किती मिळवणार, 10 मिळवणार, म्हणजे 22 वाजले, हो की नाही. समजलं सर्वांना. 2.5 तासाची मिनिटे किती. आता 2.5 तास म्हणजे काय, 2 तास 30 मिनिटं. 2.5 तास म्हणजे काय, 2 तास 30 मिनिटं. मग आता 2 तासाचं मिनिटामध्ये कन्वर्ट करा. 2 × 60 किती झाले, 120,
हो की नाही. 120 मध्ये 30 मिळवा, किती झाले? 120 आणि 30 150. पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न चौथा आहे, 7.25 तास आणि 3.5 तास प्लस 50 मिनिटे किती? आता बघा, 7.25 तास म्हणजे किती झाले सांगा बरं? 7:15. ओके, किती झाले? 7:15. 3.5 तास म्हटल्यावर 3 तास 30 मिनिटं आणि मग नंतर काय सांगितले? फक्त 50 मिनिटं. मग आता करा बेरीज करूया सगळ्यांची, आणि आपल्याला फक्त मिनिटामध्येच कन्वर्ट करायचं सांगितलेलं आहे. आता आपण मिनिटाची बेरीज करूया. 5, 3 आणि 1 4, 4 आणि 5 9. हे झाले मिनिटं. आता हे तास, 7 आणि 3 किती झाले? 10. मग काय करायचंय? 10ला आपण काय करूया? 60 ने गुणूया. मिनिटामध्ये कन्वर्ट करायचंय, हो की नाही? 600 आलं. 600 मध्ये हे मिनिटं मिळवा. 95. 695. उत्तर किती आलं आपलं? 695. पर्याय क्रमांक 2. 695. ओके. नंतर 5वा प्रश्न आहे, एका मिनिटात पंखा 20 फेऱ्या मारतो, तर तोच पंखा 2 तासात 10 मिनिटांमध्ये किती फेऱ्या मारला? 2 तास 10 मिनिटांमध्ये एका मिनिटात किती फेऱ्या मारतो? 20 फेऱ्या मारतो. हा, तर मग 2 तासामध्ये किती फेऱ्या मारेल? मग आता 2 तासाचं काय करायचंय? मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं. 2 तास म्हणजे किती मिनिटं बरं? 60 गुणे 120 मिनिटं. आणि 120 मिनिटांमध्ये हे 10 पण ऍड करायचे, म्हणजे किती टोटल झाले? 130 मिनिटं. आता त्यांनी काय सांगितलंय? एका मिनिटात 20 फेऱ्या मारतो. मग 130 मिनिटात किती फेऱ्या मारेल? गुणाकार करूया. मग किती उत्तर येणार आहे? 2 शून्य देऊया आपण. शून्याचा गुणाकार माहितीये ना? 13 दुणे 26. म्हणजे किती फेऱ्या मारणार आहे? 2600. पर्याय क्रमांक 2. 1 तास बरोबर किती सेकंद? तर बघा, 1 तास म्हणजे 60 मिनिटं. आणि आता आपल्याला काय विचारले? सेकंद विचारले. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 60 गुणिले 60 करावं लागेल, कारण तासाचं डायरेक्ट सेकंदामध्ये मिनिट 60. आणि मग किती होणार? उत्तर येणार आहे 3600. मिनिट काटा 8 वर म्हणजे किती मिनिटे? मग किती मिनिटे सांगाल बरं तुम्ही? मिनिट काटा 8 वर म्हणजे किती मिनिटं? 8ला किती गुणणार? 5 आणि 8 म्हणजे 40. म्हणजे किती? पर्याय क्रमांक 3. आता स्वाध्याय 4.9.3. आता साहिल एके दिवशी, हा तुम्ही सोडणार. हा स्वाध्याय 4.2.3 तुम्ही आपण दिनदर्शिकेचा अभ्यास करू. 4.3. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, काल आपण घड्याळामध्ये 1.25, 1.5, 1 तास म्हणजे किती मिनिटं, 1 तास म्हणजे किती सेकंद, 1 दिवस म्हणजे किती तास, मध्यान्हपूर्व काळ, मध्यान्होत्तर काळ, मध्यान्ह म्हणजे काय, आणि प्लस आपल्याला तास मिनिटाचं कन्व्हर्शन कसं करायचं, त्यांची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची हे शिकलेलं. राहिलेला 4.2.3 हा स्वाध्याय तुम्ही स्वतः सोडवा. त्यामध्ये 7 उदाहरणं आहेत. तर आता बघा, 4.3 आहे दिनदर्शिका. मग आता दिनदर्शिका ह्यामध्ये काय काय येतं? सर्वांना दिनदर्शिका म्हणजे काय? कॅलेंडर, हो की नाही? तर सर्वांना माहिती आहे हे कॅलेंडर मध्ये. आता मग कॅलेंडर मध्ये तुम्हाला काय दिसतं? तारखा दिसतात, हो की नाही? 1 पासून 30 पर्यंत किंवा 31 पर्यंत सर्व महिन्यांची नावं, जून जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत वर्षाचं नाव असतं, वर्षभरात येणारे विविध सण उत्सव, आपल्याला रविवार कधी आहे, किती सोमवार आहेत, किती एका महिन्यामध्ये किती रविवार आहेत हे सुद्धा कळतं, हो की नाही? तर आता आपण हे समोर जर कॅलेंडर ठेवलं तर काय असतं? 1 दिवस म्हणजे 24 तास. आता 1 आठवडा म्हणजे किती दिवस असतात, हो की नाही? सोमवार ते रविवार घेतला किंवा रविवार ते सोमवार घेतला तर हे दिवस एकूण किती असतात? 7 दिवस असतात. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जानेवारी ते डिसेंबर किती महिने झाले? 12 महिने झाले. म्हणजेच हे 12 महिने म्हणजेच काय? 1 वर्ष. मग हे 1 वर्षात किती दिवस असतात? अगदी बरोबर, 365 दिवस असतात. पण कधी असतात? भारतीय सौर वर्षाचे 365 दिवस असतात, पण ज्या वेळेस लीप इयर असतं त्यावेळेस 1 दिवस ऍड होतो, म्हणजे लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, हो की नाही? आणि जर साधारण वर्ष असेल तर काय असतात? किती आठवडे? 52 आठवडे आणि 1 दिवस असतो.
आता मग लीप वर्ष म्हणजे काय बरं? ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो त्या वर्षाला म्हटलं जातं लीप वर्ष. आता आपण उदाहरण घेऊया, 4ने भाग देऊन पाहूया. एक उदाहरण घेऊया आपण, 2004. याला 4ने भाग जातो का? 4ची कसोटी सगळ्यांना माहितीच आहे. 4 पंचे 20. शून्य पूर्ण घेतले 4. 4 1 1 4. मग बघा, भागाकार केल्यानंतर निश्चित भाग जातो म्हणजेच काय? बाकी शून्य उरते, तेव्हा त्याला म्हटलं जातं लीप वर्ष. ओके, समजलंय सर्वांना लीप वर्ष म्हणजे काय? मग लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतो. आता मग तुम्ही म्हणणार ह्या सगळ्या वर्षांना काय होतं? 4ने भाग जातो. मग आता आपण एक उदाहरण, शेवटी जर 2 चिन्ह असतील, समजा आता आपण उदाहरण घेऊया 1800. या संख्येला 4ने भाग जातो का बघूया. 4 चोक 16, 20, 4 पंचे 20. ओके, तर याला निश्चित भाग जातो, म्हणजे 1800 सुद्धा काय आहे? लीप वर्ष आहे. हा, तर मग पुन्हा आपण दुसरा पाहूया, 3000 पाहूया. 4 7 28. याला सुद्धा काय होतं? 5ने, हे सुद्धा लीप वर्ष आहे, याला सुद्धा शून्याने भाग जातो. आता अजून 1900 घेऊया आपण. 4ने भाग जातो का? निश्चित बघा. 4 चौक 16, उरले 30, 4 7 28, उरले 2. ह्या सुद्धा वर्षाला काय होतो? 4ने निशेष भाग जातो. पण जर शतक वर्ष असेल तर शतक वर्षाला नेहमी 400ने भाग दिला आणि बाकी शून्य राहिली तरच काय होतं? ते लीप वर्ष आहे असं समजलं जातं. ओके, 2500 सुद्धा आपण घेतला 2000. आता इथे दिलेले आहेत 84 88. दर 4 वर्षांनी हे लीप वर्ष येतं. आता लीप वर्षात ज्या वाराने सुरुवात होते त्याच्या पुढील वाराने वर्षाचा शेवट होतो. समजा लीप वर्ष घेतलंय आपण, आता सध्या कोणतं वर्ष चालू आहे आपलं? 2022. हे काय लीप वर्ष नाही. 2020 घेऊया, हे लीप वर्ष आहे. त्याची जर सोमवाराने सुरुवात झाली तर त्याचा शेवटचा वार म्हणजे 31 डिसेंबर. त्या वर्षाची शेवट कधी असते? 31 डिसेंबरला. मग 31 डिसेंबरला वार कोणता येणार आहे? जर वाराची सोमवाराने सुरुवात झाली तर दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे 31 डिसेंबरला कोणता वार असणार आहे? मंगळवार. समजले? जर 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला कोणता वार येणार आहे? मंगळवार. केव्हा? लीप वर्ष असेल तेव्हाचा. जर सामान्य वर्ष असेल तर 1 जानेवारी जर समोर असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा तोच वार असतो. पण साधं वर्ष असेल तर, म्हणजे 1 जानेवारी जर सोमवार असेल आणि मग 31 डिसेंबरला सुद्धा काय असणार आहे? सोमवार. पण साधं वर्ष असेल, लीप वर्ष नसेल तर. एकाच महिन्यातील 1 8 15 22 29 या तारखांना एकच वार असतो. सगळ्यामध्ये 7-7 दिवसाचा डिफरन्स आहे, म्हणजे 1 8 15 22 आणि 29 ला काय असतो? एकच वार असतो. एकाच महिन्यातील 2 9 16 23 30 या तारखांना एकच वार असतो. एकाच महिन्यातील 3 10 म्हणजे 7-7 दिवसांचा डिफरन्स असला की त्याला तोच वार येणार आहे. लीप वर्ष हे 4 किंवा 8 वर्षांनी, 4 वर्षांनीच. लीप वर्षात वर्षाचे 366 दिवस असतात आणि लीप वर्षात काय असतं? साधारण वर्ष जर घेतलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात? 28 दिवस असतात. पण जर लीप वर्ष असेल तर दिनदर्शिकेत म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. आणि लीप वर्षात भारतीय सौर वर्षातील चैत्र महिन्यात 30 ऐवजी 31 दिवस असतात. आता लीप वर्ष नसताना एकाच तारखेचा पुढील वर्षाचा वार 1 दिवसाने पुढे जातो, तर लीप वर्षाने काय होतो? तो 2 दिवस पुढे जातो. आता मी समजा तुम्हाला सांगितलं 1 जानेवारी आहे, साधं वर्ष आहे. 1 जानेवारीला जर मंगळवार घेऊया, हा, तर मंगळवार घेतला तर साला 2002 ला घेतला, तर मग 2003 ला काय होणार आहे? 2003 ला 1 जानेवारीला वार कोणता येणार आहे? त्याच्या पुढचा वार बुधवार, त्याच्या पुढे एकच वार. पण जर लीप इयर असेल, समजा आता आपण 2020 हे लीप इयर घेतलं, 2020 हे लीप इयर घेतलं, हा, तर 2021 ला 1 तारखेला कोणता वार येणार आहे? 1 जानेवारीला. कारण 2020 काय आहे? लीप इयर आहे. म्हणून ह्यामध्ये जर मंगळवार असेल तर 2021 ला एक वार सोडून, म्हणजे मंगळवार बुधवार, इथे येणार आहे गुरुवार, जर लीप इयर असेल. आणि जर लीप इयर नसेल तर लगेच पुढचा वार. समजलंय सर्वांना?
प्रजासत्ताक दिनी जो वार असतो त्याच्या मागील दुसरा वार त्याच्या स्वातंत्र्य दिनी असतो. म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा जो वार असतो की नाही, आता समजा आपण प्रजासत्ताक दिनाला गुरुवार घेतो, तर त्याच्या मागील दुसरा वार, त्याच्या मागचा दुसरा वार कोणता आहे? समजा आपण गुरुवार घेतला, गुरुवारच्या मागे कोणता येणार आहे दुसरा वार? बुधवार आणि मंगळवार. मग त्याच्या स्वातंत्र्य दिनी काय असतो? मंगळवार. 2 दिवस मागे जायचा असतो. लीप वर्ष असताना प्रजासत्ताक दिनी जो वार असतो त्याच्या पाठीमागील वार स्वातंत्र्य दिनी असतो. मग लीप वर्ष असताना प्रजासत्ताक दिनाचा वार गुरुवार असेल तर त्याच्या पाठीमागचा वार कोणता? बुधवार. पण लीप इयर असताना, आता मी तुम्हाला समजून सांगते, 2020 साली प्रजासत्ताक दिन जर गुरुवारी असेल, 2020 म्हणजे लीप इयर आहे, हो की नाही? तो जर 2020 साली प्रजासत्ताक दिन, आता तुम्हाला माहिती आहे 26 जानेवारीला असतो, तो वार जर गुरुवार असेल तर स्वातंत्र्य दिन केव्हा येणार? बुधवारी येणार स्वातंत्र्य दिन, त्याच वर्षी 15 ऑगस्ट 2020 ला. आणि पण जर 2021 घेतलं आणि प्रजासत्ताक दिनला जर बुधवार असेल तर स्वातंत्र्य दिन केव्हा येणार? 2 दिवस मागे. समजा मंगळवार असेल तर सोमवार आणि रविवार. ओके. लीप वर्ष नसलेल्या एखाद्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार मागाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक वर्षात स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, बाल दिन आणि शिक्षक दिन हे एकाच वारी येतात. मग 1 वर्ष घेतल्यानंतर त्यात 15 ऑगस्टला जो वार असतो तोच टिळक पुण्यतिथीला, 1 ऑगस्टला बाल दिन, हे तुम्हाला माहिती आहे, दिनविषय सर्वांना माहिती पाहिजे. तो स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतं, टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला असतं, बाल दिन 14 नोव्हेंबरला असतं आणि शिक्षक दिन 5 सप्टेंबर. त्याच तारखेला काय होतं? एकच वार येतो. ओके. एका वर्षात नाताळ, महात्मा गांधी जयंती, शाहू जयंती आणि महाराष्ट्र दिन हे सुद्धा एकाच वारी येतात. म्हणजे हे सर्व 25 डिसेंबर, 2 ऑक्टोबर, 26 जून आणि 1 मे यांना हे सर्व एकाच वारी येतात. वर्षातील 7 महिने 31 दिवसांचे. आता सर्वांना माहिती आहे जानेवारी ते डिसेंबर काय असतात, यामध्ये 7 महिने 31 दिवसाचे आणि 4 महिने 30 दिवसांचे. आणि फेब्रुवारी हा एक महिना असा आहे की जो 28 किंवा 29 दिवसाचा असतो. आता प्रत्येक 28 वर्षानंतर ही जी दिनदर्शिका, आता आपलं कुठलं साल चालू आहे? 2024. मग आता 2024 नंतर 28 वर्षानंतर कोणतं वार येणार आहे सांगा बरं? 2024 नंतर कोणतं येणार आहे? 2052. आताचं जे कॅलेंडर आहे आपलं 2024चं, ते 2052 साली एकदम सेमच्या सेम असणार आहे. म्हणजे 28 वर्षानंतर तो काय होतो? सेम येतो. प्रत्येक 7 दिवसांनी तोच वार पुन्हा येतो. सुरुवातीला सांगितलेलं आहे 28 दिवसाच्या महिन्यात सर्व वार प्रत्येकी 4 वेळा येतात. 7/28 प्रत्येक वार 4 वेळा येतात. 29 दिवसाच्या महिन्यात काय होतो? 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. म्हणजे 4 वेळा येतात की नाही? तर 29 दिवस असेल तर 1 तारखेला जो वार असेल तो 5 वेळा येतो. 30 दिवसाच्या महिन्यात 1 आणि 2 तारखेचा जो वार असतो तो 5 वेळा येतो. आणि 31 दिवसांच्या महिन्यात काय असतं? 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. आता नमुना प्रश्न आपल्याला दिलेला आहे तिथे, तुम्ही स्वाध्याय 3.4.3.1 आपण सोडवणार आहोत. पहा, जानेवारी महिन्यात 10 तारखेला सोमवार असेल तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल? आता जानेवारी महिन्यात आपल्याला काय सांगितलंय? 10 तारीख दिली. 10 तारखेला कोणता वार दिलाय? सोमवार दिलाय. तर मग आपल्याला काय विचारलंय? त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे कधी? 31 तारखेला कोणता वार असेल? मग हे 7 मिळवत जाऊया. 10 आणि 7 17, 17 आणि 7 24, 24 आणि 7 31, म्हणजे 31 तारखेला सुद्धा कोणता वार येणार आहे? सोमवार. हो की नाही? पर्याय क्रमांक 2 सोमवार. नंतर शिवांगीचा 5वा वाढदिवस 12 सप्टेंबर 2012 रोजी बुधवारी असल्यास तिचा 7वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? आता आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे? 2012 हे वर्ष लीप इयर आहे का? हो, कारण त्याला निश्चित भाग जातो. हे 2012 काय आहे? आपण लिहूयात 2012. आणि तिचा 7वा वाढदिवस केव्हा येतो तो पण बघूया. 2012. मग 7वा वाढदिवस, तिचा जन्म झालेला 5वा वाढदिवस इथे झालेला आहे 5वा. मग 6वा कधी येणार? 13ला. 7वा कधी येणार? 2014ला. ओके नाही? 7वा वाढदिवस. आता जर हे लीप इयर आहे तर मग काय होतं? एक दिवस सोडून पुढचा आहे. मग आता इथे जर आपल्याला काय सांगितलंय? बुधवारी आलं तर मग 2013ला कोणता वार येणार आहे? बघा,
हा वाढदिवस बुधवारी आला, हे लीप इयर असल्यामुळे पुढचा वार येणार आहे का? नाही. बुधवार, गुरुवार, शुक्रवारला 6वा वाढदिवस आणि शनिवारला कोणता वाढदिवस येणार आहे? 7वा वाढदिवस. पर्याय क्रमांक 1. ओके, समजलं सर्वांना? फक्त पाहत आणि वर्ष हे लीप इयर आहे की नाही पाहायचं. शाळेला 5 मे पासून 35 दिवसांनी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली, तर शाळा पुन्हा किती तारखेला उठते? 5 मे पासून 35 दिवसांची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. 5 मे. आता मग 35 दिवस चालू झाले, मग मोजा, मग 5 सुद्धा झाले पासून म्हटले ना, तर 5 पासून आपल्याला किती? 35 दिवसांची सुट्टी. मग किती सांगा बरं? 5 आणि 10 15, 15 आणि 10 25, 20 झाले. 20, 25 आणि 10 30, हे झाले 30 दिवस. ओके नाही? 5 मे, 5 आपण 7 मिळवू जाऊया किंवा 10 मिळवू जाऊया. 5 आणि 10 15, 15 आणि 10 25. बघा, ही 10 दिवसाची सुट्टी, ही 10 दिवसाची सुट्टी. आता 25 नंतर 35 नाही येऊ शकत, कारण ही किती झाली? 5 मे ला झाली. 15 मे, 25 मे, मग नंतर किती झाला? 26 मे, 27 मे, 28 मे, 29 मे, 30 मे, आणि किती असा 30 मे पर्यंत असतं की 31? बरोबर 31. म्हणजे माझा 10 10 20, 21, 22, 23, 24, 25, 26, हे झाले 26. मग अजून किती दिवस राहिले आपले? 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34 आणि 35. मग किती तारखेला येणार आहे बघा? 1 तारीख, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे कोणत्या जूनला उघडणार आहे? 9 जूनला उघडणार आहे. पर्याय क्रमांक 2. ओके. नंतर प्रश्न 4था आहे. 1 फेब्रुवारी 2016 सोमवार होता. 1 फेब्रुवारी 2016 सोमवार होता, तर 1 मार्च 2016 कोणता, या दिवशी कोणता वार असेल? मग 1 फेब्रुवारीला जर तो सोमवार असेल, तर मोजत चला. 1 नंतर 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29. 2016 हे लीप इयर आहे का? आहे. 29 ला सुद्धा कोणता वार येणार आहे? सोमवार येणार. 29 ने शेवटची डेट असणार आहे, कारण लीप इयर आहे. मग 1 मार्चला कोणता वार येणार? ते मंगळवार. पर्याय क्रमांक 3, मंगळवार. 2018 या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस असतात? आता जर 2018 हे लीप इयर आहे का, त्याला 4 ने भाग जातोय का? नाही जात. मग फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असणार आहे? पर्याय क्रमांक 1, 28. 15 जानेवारी जर सोमवार असेल, तर महिन्यात खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येणार नाही? आता बघा, कोणता जानेवारी दे. जानेवारी किती दिवसांचा महिना असतो? 31 दिवसांचा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आहे, जर 28 दिवसांचा महिना असेल तर कोणताच वार परत येत नाही, सगळे वार 4 वेळा. 29 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवसांचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा, आणि 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. आता मग त्यांनी 15 जानेवारी म्हटले, मग आता आपल्याला 15 जानेवरून 1 जानेवारी काढवलं. मग 15 मधनं 7 वजा करा, किती राहतात? 8. 8 मधनं 7 वजा किती राहतात? 1 जानेवारी. म्हणजेच काय? 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, म्हणजे 1 जानेवारीला सुद्धा कोणता वार येणार आहे? 1 जानेवारीला सोमवार, 2 जानेवारीला मंगळवार, 3 जानेवारीला बुधवार. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 वेळा 5 वेळा येणार आहे. मग कोणत्या पर्यायामध्ये नाही आहे बरं? कोणता वार 5 वेळा येणार नाही? तर पर्याय क्रमांक 3. शुक्रवार सुद्धा येतोय पहा. 15 जानेवारीला ज्याच्यानुसार आपण जर 8, 8 मधनं 7 वजा केले तर 1 येणार. मग 1 जानेवारीला सुद्धा कोणता वार येणार आहे? 1 जानेवारीला सोमवार, 2 जानेवारीला मंगळवार, 3 जानेवारीला बुधवार. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 वार असे आहेत की जे 5 वेळा येणार आहेत. येणार नाही असे 2 पर्याय दिलेले आहेत.
थोडीशी कन्फ्युजन आहे, चूक दुरुस्त करून घ्या. गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही वार येतील. प्रश्न 7वा आहे, 29 फेब्रुवारी रोजी शनिवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? तुम्हाला आता सांगितलं 28चा 4 होता 29 फेब्रुवारी. मग 29 फेब्रुवारीला कोणता वार आहे? शनिवार आहे. 29 तारखेचा वार असल्यावर तर 1 तारखेचा वार जो असतो तो 5 वेळा येतो. मग 1 तारखेला कोणता वार येईल बरं? मग 29 ला शनिवार आहे, मागे मागे जा 7 दिवसांनी. 29च्या मागे 7 ने गेलो किती राहणार आहे? 22. 22च्या मागे 7 जा 15. 15च्या मागे 7 दिवस जा 8. 8च्या मागे 7 दिवस जा 1 येणार. 1, 8, 15 आणि 22. 22च्या नंतर 29 हे झाले. मी हा वारी कोणता वार आहे? 29 ला. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? शनिवार आहे 1 तारखेला. शनिवार, गुरुवार, शुक्रवार. ऑब्विसली फक्त कोणता वार येणार आहे? शनिवार हा 5 वेळा येणार आहे. बाकीचे सगळे वार ज्या वारच्यामध्ये शनिवार आहे बघा, सगळीकडे शनिवार आहे. इथे शनिवार आहे, इथे शनिवार आहे, इथे शनिवार आहे. मग कोणत्या पर्यायामध्ये शनिवार नाहीये? तोच वार 5 वेळा येणार नाही. पर्याय क्रमांक 3. 2002 ची सुरुवात जर मंगळवारी झाली असेल तर 2011 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? मग बघा, 2002 लीप इयर आहे का? नाही. 2002, 2003, 2004, आता हे लीप इयर आहे, अंडरलाईन करते. 2005, 2006, 2007, लीप इयर दर 4 वर्षाने येतो. मग 2008, 2009, 2010 आणि आपल्याला विचारलंय 2011. बघा आता काय सांगितलंय, 2002 ची सुरुवात जर झालेली आहे मंगळवारी. आता मग 2002 ची वारची सुरुवात कधी झालेली आहे? मंगळवार. मग इथे कोणता वार आहे? पुढचा बुधवार. मग इथे कोणता येणार? गुरुवार. आणि याच्या पुढचा, याच्या पुढे इथे जर 2004 साली गुरुवार आलाय, लीप इयर आहे, मग कोणता वार येणार आहे इथे? 1 वार सोडून. मग इथे कोणता वार येणार आहे? शनिवार. मग पुढे रविवार, मग सोमवार, मग मंगळवार. आता इथे इथे जर मंगळवार आला तर 1 वार सोडून द्यायचा, बुधवार. मग इथे कोणता येणार आहे? गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे कोणता पर्याय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 शनिवार. एवढंच लक्षात ठेवायचं की कोणतं लीप इयर आहे, आणि जर लीप इयर असेल तर तो वार सोडून द्यायचा, दुसरा वार घ्यायचा. ओके. नंतर ऑक्टोबर 13 ला दुसऱ्या शनिवारी सुट्टी असेल तर चौथ्या शनिवारी किती तारीख येईल? 13 ऑक्टोबर हा दुसरा शनिवार आहे ना. 13 ऑक्टोबर हा काय झाला? दुसरा शनिवार. मग त्याच्यामध्ये 7 मिळालं, तिसरा शनिवार आहे. 13 7 20 आणि 20 मग काय सांगितले? दुसरा शनिवार. 13 7 20 आणि 20 7 27. मग 27 तारखेला चौथ्या शनिवारी किती तारीख येणार आहे? 27 ऑक्टोबर. 3 नोव्हेंबर पहिल्या शनिवारी असेल तर चौथ्या शनिवारी किती तारीख? इथे पण तसंच करायचं आहे. बघा, 7 7 ऍड करा. 3 7 10, 10 7 17, 17 7 24. कळाला? हा झाला पहिला शनिवार, हा दुसरा, हा तिसरा आणि चौथा. मग चौथा शनिवार कोणत्या तारखेला येणार आहे? 24 नोव्हेंबर. पर्याय क्रमांक 4. ओके, समजलं सर्वांना? पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न 5 चौथा आहे, जानेवारी महिन्यातील 6 तारखेला जर शनिवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटच्या शनिवारी किती तारीख असेल? आता बघा, 6च्या पुढे जाऊया आपण 7 7 ने. 6 7 इथे घेऊया. 6 7 13, 13 7 20, 20 7 27. 27 7 किती होता? 34. मग जानेवारी मध्ये 34 तारीख असते का? नाही. 27 ही शेवटची तारीख असणार आहे. पर्याय क्रमांक 3. फेब्रुवारी महिन्यातील 3 तारखेला जर शनिवार असेल तर त्या महिन्यातील शेवटच्या शनिवारी किती तारीख असेल? इथे पण तशाच प्रकारचा प्रश्न आहे. पुन्हा जाऊया. फेब्रुवारी 3 तारखेला शनिवार आहे, म्हणजे 3.
3 आणि 7 किती? 10. 10 आणि 7 किती? 17. 17 आणि 10 किती? 27. तर मग किती येणार आहे? तर 27 तारीख येणार आहे. 3 तारखेला शनिवार तर त्या महिन्यातील शेवटच्या 3 आणि 10, 3 आणि 7 10, 10 आणि 7 17, 17 आणि 7, 17 आणि 7 24 येत आहे. पर्याय क्रमांक 1. एक आठवडा म्हणजे किती दिवस? 7 दिवस. 7 आठवड्यांचे एकूण किती दिवस? मग 7ला आपण काय करूया? 7 ने गुणूया म्हणजे 7 7 49 दिवस. ओके, समजलंय? आता एवढा स्वाध्याय आपण सोडूया. महाराष्ट्र दिनी दर मंगळवारी असेल तर महात्मा गांधीच्या जयंतीच्या कोणता वार येईल? मग तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, आठवतंय का? काय सांगितलं होतं? महात्मा गांधी जयंती, शाहू जयंती आणि महाराष्ट्र दिन आणि नाताळ हे सर्व काय येतात? एकाच वारी येतात. म्हणजे काय होणार आहे? मंगळवारच येणार आहे. सावित्रीबाई फुले यांचे गुरुवारी येत असल्यास त्याच महिन्यात 1 तारखेला कोणता वार? सावित्रीबाई फुले जयंती यांची चुकून झालेली ते करेक्शन करून घ्या. सावित्रीबाई फुले जयंती गुरुवारी येते. मग कधी असते सावित्रीबाई फुले जयंती? 3 जानेवारीला, हो की नाही? मग 3 जानेवारीला जर गुरुवार असेल तर 1 तारखेला कोणता वार येणार? मागे या. 2 जानेवारीला बुधवार, 1 जानेवारीला मंगळवार. पर्याय क्रमांक 1. 15 जून 2018 रोजी शुक्रवारी शाळा सुरू झाली. शाळेला सुट्टी 5 मेला लागलेली असेल तर त्या दिवशी कोणता वार होता? 15 जून 2018 ला शुक्रवारी शाळा सुरू झाली आणि सुट्टी कधी लागली आहे? 5 मे. आता आपण 5 मे घेऊया सुरुवातीला. 5 मे ला लागली, 5 मे पासून सुट्टी लागली. मग सांगा मे महिन्यामध्ये एकूण किती दिवस असतात? 31. 31 वजा 5 किती झाले आपले? 26. म्हणजे मे महिन्यातले 26 दिवस. आणि जून महिन्यातले किती दिवस? 15 जूनला शाळा उघडली. मग 15 तारीख धरायची का? नाही, 14 धरूया. 14 धरूया. मग किती झाले? दोघांची बेरीज करूया. टोटल किती दिवस सुट्टी होती? 40 दिवस. मग आता आपण याला काय करूया? 7 ने भागूया. कारण का? एक आठवडा 7 दिवसांचा असतो, याच्यानुसार आपण उत्तर काढूया. तर मग किती झाले? 7 5 35, बाकी उरली 5. आता आपल्याला 15 जूनला जर शुक्रवारी असेल तर मग आपल्याला काय करायचंय? 5 दिवस मागे यायचं. मग 5 दिवस मागे या. शुक्रवारच्या अगोदर गुरुवार, ओके, मग बुधवार, मग मंगळवार, मग सोमवार आणि मग कोणता वार येणार आहे? रविवार. म्हणजे आपल्याला कधी 5 मे ला कोणता वार होता? रविवार. म्हणजे कधीपासून सुट्टी मिळाली आहे? रविवार. असं जर विचारल्यानंतर काय करायचं? दिवस मोजायचे महिन्यातले, सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याला 7 ने भागायचं. हे प्रश्न 4था आहे. निकिता 24 ऑगस्ट रोजी शुक्रवारी शाळेत हजर झाली. ती 15 दिवस रजेवर होती, तर ती कोणत्या तारखेपासून व कोणत्या वारापासून रजेवर होती? आता बघा, 24 ऑगस्ट रोजी शाळेत ती हजर झाली आणि तिने सुट्टी किती दिवस घेतली आहे? 15 दिवस सुट्टी घेतली. मग 24 मधून आपण काय करूया? 15 वजा करूया. 14 5 गेल्यावर किती राहिले? 9. म्हणजे 9. आता मग काय करायचंय? 9 दिवस. 9ला आपण 7 ने भागूयात. 7 1 7, 9 7 गेल्यावर 2. म्हणजे काय झालेले आहे? 2 दिवस मागे जायचे. शुक्रवारच्या मागे 2 दिवस जा. होणारा गुरुवार आणि बुधवार. मग कधीपासून? 9 ऑगस्ट बुधवार पासून ती काय होती? सुट्टीवर होती. सप्टेंबर पासून बाहेरगावी गेलेला गणेश 25व्या दिवशी घरी आला. तर तो किती तारखेला घरी आला? 5 सप्टेंबर पासून बाहेर गेलेला तो 25व्या दिवशी आलेला आहे. म्हणजे 2 सप्टेंबर पासून बाहेर गेलेला तो 25व्या दिवस. मग 2 सप्टेंबर पासून 25 दिवस किती होतात? 27. मग कधी हजर झाला तो? 27 सप्टेंबर. 25 मार्च 2010 रोजी शुक्रवार होता, तर मे महिन्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तारखेला शुक्रवार असेल? 25 मार्च 2010. मग आता बघा, मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31. 31 मधून 25 वजा केल्यावर किती राहतात? वजा करा. मार्च महिन्यामध्ये किती दिवस? 31. 31 मधून 25 वजा केल्यावर मग मार्च मध्ये किती येतात? 6 दिवस येतात.
त्याच्यानंतर मार्च नंतर कोणता महिना येतो? एप्रिल. एप्रिलमध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात. आणि मे महिन्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तारखेस शुक्रवार असेल? तर आता आपण ते नंतर शोधूया. हे किती झाले? 36. हा, हे झाले आपले 36. बेरीज किती आली? 36. 36 ला आपण 7 ने गुणूया. 7 5 35. वजाबाकी केल्यानंतर 1 येते. आता मग 25 मार्चला रोजी शुक्रवार होता. तर मग इथे कधी येणार आहे? शनिवार. मग त्याच्या अगोदरचा आपल्याला वार घ्यायचा आहे. कोणता वार घेणार मग मी? 1 आणि 7 8, 8 आणि 7 15. बरोबर उत्तर काय येणार आहे? 15 तारखेला काय होता? शुक्रवार होता. 3.5 वर्षाचे जेवढे महिने होतात तेवढ्याच दिवसांचे किती आठवडे होतील? 3.5 वर्ष म्हणजे किती झाले? 3 आणि 3 वर्ष म्हणजे 12 36. बघा 3.5 वर्ष, 3 वर्ष म्हणजे किती महिने झाले? 36 महिने. 36 महिने 3.5. आता आणखीन 6 महिने त्यात मिळवायचे. 36 आणि 6 किती होतात मग? 42 काय झाले? महिने झाले. 3.5 वर्षाचे 42 महिने होतात, तर तेवढ्याच दिवसांचे किती आठवडे होते? मग हे जे आहे महिने, ह्या महिन्यांचे दिवस काढावे लागतील. हे काय झाले? महिने. 42 महिने. मग 42 महिन्यांचे किती 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 दिवस आणि किती आठवडे होतील? त्याला भाग देऊया. 7 7 42. पर्याय क्रमांक 3. समजलं सर्वांना? ओके. तर पहा, आज आपण महत्व मापन या घटकांतर कालमापन घड्याळाचं माहिती करून घेतली. त्यानंतर दिनदर्शिका ह्या घटकाचा देखील आपण अभ्यास केला. समजलं सर्वांना? ओके, धन्यवाद.